इतकी धाव सांगणार गाडू भात पण घालतो त्याच्या भात आरू खय गो अरे बाबा तुम्ही आड्या स्पेशल घालून ना भात नाही तू पहिले का चांगले दादा त्याला गुरुदास रे कोणा नाही का घालतो बाईक झाला का रात्री प्रॅक्टिस झालं का सांग मला काय भात रे भात कोणा कोण दोनही कामा करतो राकेश घाल रे वाईच भात करू भात बनायचा होय अजून हा भाजी ए भाऊ भाजी घेतली या पाणी खालते पडा सगळा युट्यूबर आहे त्याला फॉलो करा आमचा
अर्थात भद्राज विभीषणांची मुक्तता करणं मला उचित वाटतंय. भद्राज चला तुमच्या मुक्ततेसाठी वज्रदेव नोंदवलाय. चला वारे भक्तराज आणि भक्तराजाच्या देहात प्रवेश करण्याचं कार्य तुमच्याकडे घडलं का? ज्याप्रमाणे देवर्षींनी कथित केलंय ते त्रिवार सत्य. अर्थात भक्तराज गैरसमज म्हणजे हा देह त्याचा आहे, हा देह तुमच्या भक्तराजाचा आहे. वारे संधी साधू, वारे नामर्थ भेकडा, तू बरं वाटलं? अरे निर्लज्जाप्रमाणे कृत्य करतोयस. हिंमत असेल बाहेर ये आणि माझ्याशी दोन वाद कर. मी निर्लज्ज म्हणूनच जगलो. आता हिम्मत, तुझ्यात जर हिंमत असेल, तुझ्यात जर हिंमत असेल तर या देहातून मला बाहेर काढून बाहेर पाहिस. हे केवळ लक्षात राज स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी माझ्या आणि मताचं कार्य तुमच्यावर मी घडलं जातोय. आणि नाद खुळा आहे, एका माझा नाद करा तुमचा खुळखुळा बनविल्याशिवाय राहणार नाही. तुझा नाद केला केव्हाच मरू, हे मला सुद्धा नाद होत. म्हणून याचा आधार घेतला, याचा सुद्धा नाद करून पाहिला. हा सुद्धा आमच्या आवाक्याच्या बाहेर होता. कपट केलं कपट आणि याला बंदिस्त केलंय. म्हणजे तुम्ही मेलेला आहात. मेलेला मारायला कधीचा वेळ लागतोय? मला मारून नको, काय मला मारून नको. म्हणून तू विभीषणाला वाचवायला आला, वाचवून दाखव. मी हे प्रेमराज कुणाला आव्हान करतोय? लक्षात ठेव, तुला त्या हातून बाहेर काढल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही. आणि मी आता केव्हा सोडणार कशाला मला सदा चुकल्या आयुष्याची याला त्या हातून बाहेर काढलेलं आहे. अरे काय तुला काय वाटलं? मला का तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण केलीस म्हणजे तू जिंकलास. मी मुळीच नाही. असं मी केव्हाही मानत सुद्धा नाही. अरे तू इथं यावास म्हणूनच हे सगळं नटनाट्य मी घडविलं. पण याचा शेवट मात्र मी करेन एवढं मात्र ध्यानी असू द्या. मग मी सुद्धा पाहिन आणि तू सुद्धा पाहिलं. मी नक्कीच पाहिन. हे हनुमंता, लंका दहनासारखं कृत्य तू केलंस. होय. आणि या लंका दहनात
माझ्या सारखीचा संसार जळून खाक तू केलाय याला कारण आहे आणि म्हणूनच माझ्या संसाराच्या न्यायाला वाचा फोडण्यासाठी मी हे सारं कुभार यालाही कारण आहे. पेरलं तसं उगवतं. आता जसं तुम्ही कर्म कराल कर्माने वाढणार असेल. उड्या मारतात काय स्वतःच्या जीवावर कुणाच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या जीवावर स्वतःच्या आमच्या पाठीशी कुणी नाही मग पहा तुमच्या पाठी कुणी नाही पण माझ्या माग माझा प्रभू आहे दुसऱ्याच्या जीवावर असं म्हण कारण जगायचं असेल तर कुणाचा ना कुणाचा आदर्श घेणं गरजेचं आहे. ज्याला आदर्श नाही ज्याला आधार नाही तो निराधाराप्रमाणे फिरेल. अर्थात ऐक केवळ याच्या पूर्वी तुमच्या लंकाधीश रावणाच्या जीवावर उड्या मारला. मग आता पहा ही भूत प्रेत यांना काबीज करण्याची हिंमत केवळ शिवशंभू महादेवांजवळ असलेली तंत्रविद्या आणि त्या तंत्रविद्या स्वतःच्या अंगी समाविष्ट करून जय श्रीराम. हे प्रेतराज हे नलिनी तुमच्या नाशासाठी शिवशंभू महादेवांजवळ असलेलं तंत्रविद्या
आणि ती तंत्रविद्या स्वतःच्या अंगी समाविष्ट करून घेतली. आता सोडण्याला हिंमत असेल हा तंत्र हनुमान नेत्रासमोर या असेल. महादेवाच्या नलिनी मला मोक्ष मिळणार. स्वामी नाही स्वामी तुम्हाला मोक्ष मिळत स्वामी. आता या क्षणी जर तुम्हाला मोक्ष मिळाला असेल ना तर आम्हासारख्या अतृप्त आत्म्यांनी जी प्रतिशोधाची वाटचाल सुरू केली आहे, जो सुळाचा मार्ग आपण आचरणात आणलाय, तो आपला प्रतिशोध कधीही पूर्ण होणार नाही. तेव्हा चला धीर सोडू नका. ही सारी मानवी शक्ती याच्या जोरावर या संकटातून मुक्तता करा. नाही नलिनी, काय झालं? हे आता शक्य नाही. नाही नलिनी, पण खचून जाऊ नलिनी. आज मला महाग आज हे हात प्रवेश करतोय. पाहताय ना माझ्या सौभाग्याची अवस्था. माझं सौभाग्य मला हवंय. मी जगते ते फक्त माझ्या सौभाग्यासाठी जगते. माझं सौभाग्य मला पुनश्च मिळवून द्या. माझं सौभाग्य पूर्वस्थितीत येणारच नाही का? तुमच्या बाजून आहे. तुमच्या बाजून आहे. तुम्ही कुठं कमी पडणार नाही. शहजादा अकबराशी आम्ही काही दगाबाजी केली तर तो शराशरी प्रमाणे गुन्हा तर होणार नाही. माझा कयास असा आहे की कयास तुमचा नको आहे. शरा सांगा, धर्मशास्त्राचा कौल काय तो बोला. शराब सांगतो, बादशाही तत्ता विरुद्ध हरामखोरी करून बंड पुकारणाऱ्या शहजाद्या अकबराची आपण जाहीर दगाबाजी बेशक करावी. दूर आला तर ती कारवाई अल्लाह तालाच्या दरबारात बेगुनाह ठरे. तशी तुमची पक्की खात्री आहे? जी हाँ हुजूर. कुराण शरीफाच्या काही ओळी पुरावे देखत काढून दाखवाल? हुक्म होय तो. कुराण पाहू. कुराण पाहून किती उमर गेली तुमची कुराण पठणात? कम से कम हुजूर 40 साल. तरी देखील कुराण पाहून सांगण्याची बात करतात. पकडत दे. मौलवीचा पेशा सोडा आणि भटार खाण्यात जेवण रोटी बनवण्याचा धंदा चालू करा.
भी घाला और तिलवते कुराण यानी कुराण पठाण नियमाने करीत चला. तिलवते कुराणचा नेम तर एक रोजही चुकला नाही. लेकिन तो अकबराशी दगाबाजी करण्यात शराशरी प्रमाणे काही गैर नाही म्हणता. इसमें कुछ गलत नहीं था अपना. तर मग एक कागज घ्या आणि तसा लिहून द्या आम्हाला. जी हाँ हुजूर. अंधे झालेस ना जी. लेकिन वजीर आजम आपकी आंखें तो अभी तक शामिद है जी. तर मग या सुईत जरा दोरा तर होऊन द्या जी. क्या हुआ वजीर आजम? क्या बात है? सुई ने बंड पुकारला कि दोरा बेईमान झाला? ये इशारामामुळे तुमची नजर इमान राखीनिशी झाली. हे तो पाहू तो फिर आम्ही अशी कुराण शरीफाच्या प्रती घेण्यात मशगूल आहोत असा तो भात घालून जाईल तर होतोय काफराला काय जमा द्यायची. आम्ही अशी 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 अंगूर खात राहिलो तर कुछ भी ये तो मामूली है. बस 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 बस. हार मात्र आमच्याच तकदीरामध्ये आली. आमच्याच तकदीरामध्ये आली. असत ही असली पहाडी राजे पैदा करणारी मिट्टी आम्ही कधी जिंकू शकत नाही. असत कधी जिंकू शकत नाही. असत संभाजी मेला म्हणजे जन्म संपली नाही. असत एक दिवस या दख्खनमध्ये आमची कब्र खोदली जाणार. हे परवरदिगार, आलम दुनियाची दौलत तू काफराला द्यायची ठरवली नाहीस. अल्लाहू अक्बर, अल्लाहू अक्बर, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. भीमा इंद्रायणी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला. बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे